आता आपण चिंचणी अंबक तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील भास्कर संपतराव पाटील यांच्या आपण गोठ्यावर आलेलो आहोत. त्यांना आपण 15 दिवसापूर्वी CFC हे जे आपलं नेटसप कंपनीचे जे प्रॉडक्ट आहे दुधाकरता हे आपण त्यांना दिलं होतं. तर याचे रिझल्ट त्यांना कसे काय आलेत हे आपण त्यांच्याच तोंडून आपण त्यांना विचारूयात. नमस्कार भास्करराव. नमस्कार. बरं, हे प्रॉडक्ट आपण 15 दिवसापासून वापरतोय बरोबर आहे. तर हे आपण आपल्या म्हशीला आणि गाईला दिल्यानंतर काय काय फरक पडला आपल्याला आणि किती दिवसात पडला? हे आम्ही वापरायला चालू केल्यानंतर एक 10 ते 12 दिवस कंटिन्युअस पुढे चालू होता. मग 12 दिवसानंतर थोडं थोडं तिचे फॅट आणि दूध वाढायला चालू झालं. दूध वाढायला चालू झालं. बरं, आणि 10 ते 12 दिवसामध्ये काय काय फरक पडला? म्हणजे जनावर जे आपलं पहिलं होतं त्याच्याविषयी जरा कातीला जरा म्हणजे तकतकीतपणा, कातीला तकतकीतपणा आला. जरा कासचा शेप म्हणजे दूध ज्यावेळी येतं त्यावेळी टाईटपणा तिला यायला लागला. टाईटपणा येतो म्हणजे कॅल्शियमची झीज भरून निघाल्यानंतर दूध वाढायला चालू झालं. बरोबर आहे. म्हणजे पहिलं आपलं जे काम करतंय पाडू की बाबा कॅल्शियमची जी कमतरता असेल ती आधी कमतरता भरून काढतं. बरोबर आहे. म्हणजे जनावर पहिलं धष्टपुष्ट करतंय आणि नंतर मग दूध वाढायला त्याची मदत होते. बरं, मला सांगा दूध जे आपलं वाढलेलं आहे तर दूध किती वाढलं आपलं साधारणपणे? किती वाढलं दूध? आपलं 1 ते 2 लिटरने वाढायला चालू झालं. 1 ते 2 लिटर दूध वाढलं. दूध वाढलं. बरं बरं बरं. आणि 1 ते 1.5 फॅट वाढली. 1 ते 1.5 फॅट वाढला. म्हणजे चांगलंच आहे की. आता मला सांगा साहेब की 1 ते 3 लिटरने दूध वाढलं म्हणजे पैशामध्ये किती फरक पडला आपल्याला? पैसे 25 ते 30 रुपये रोज फरक पडतोय ना. 3 लिटर वाढलं की 25 रुपये फरक. आणि फॅट जो वाढला आपला 1 ते 1.5 न, तर मला वाटतं की एक फॅट वाढलं तरी आपल्याला जवळपास एका लिटरला 2 रुपये फरक पडतात. किती? 2.5 रुपये. एका फॅटला गाईच्या जवळजवळ 4 फॅटला काही तर 12 रुपये आहे. बरोबर आहे. 3 रुपये फरक पडला. म्हणजे 3 रुपये फरक पडला आपल्याला. म्हणजे 3 आणि 3 4.5 रुपये एका लिटरला पडला. म्हणजे गाय आपली दूध किती देते रोज? गाय आपली 20 ते 25 लिटर दूध म्हणजे 20 लिटर दूध पिली असेल म्हणजे. बरोबर आहे. नाही, ही रेग्युलर गाय आपली किती देते? हे रेग्युलर आपली 25 लिटर दूध देते रोज. 25 लिटर म्हणजे 25 लिटरला जर अगदी सरासरी 1.5 जरी आपण धरला काय तर 1 रुपया म्हणजे जवळपास 70 रुपयांनी फरक पडणार आपल्याला. बरोबर आहे. 70 रुपयांनी फरक पडला. मग मला सांगा आता हे आपण प्रॉडक्ट घेतलंय, आपण वापरलंय बरोबर आहे. तुम्ही जसं म्हणलात की बाबा कॅल्शियमची कमतरता भरून निघाली, गाईच्या कांतीमध्ये फरक पडला. बरोबर आहे. त्वचेमध्ये गाईचा फरक पडला. बरोबर आहे. आता जनरली आपण म्हणतो की बाबा गाईचा चारा बिरा खाते. बरोबर आहे. आता तुम्ही हे जे प्रॉडक्ट दिलं हे कशाबरोबर दिलं गाईला? हे खाद्यात जे आम्ही सकाळचं खाद्य जे वापरतो त्या खाद्यात थोडं 1 चमचा तुमचं हे वापरलं. जवळपास 10 ग्रॅम तुम्ही रोज दिलं. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यानंतर मग ते फरक पडा. एक पहिलं मूळचं कॅल्शियम कमी असल्यामुळे ते लगेच फरक पडत नाही. 10 दिवसात 10-12 दिवस गेले. कॅल्शियम जर रेग्युलर असलं तर लगेच 4-5 दिवसात फरक पडू शकतो. बरोबर बरोबर. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या पैशामध्ये पण चांगला फरक पडला. हो, पैशामध्ये. आता मला सांगा याच्यामुळे तुम्ही जर असं म्हणलं की बाबा गाईचं जे तुमचे कास आहे कास कम्प्लीट भरला आहे. कासचा शेप म्हणजे असं पूर्ण म्हणजे त्याला हे आलं कासाला टाईटपणा म्हणजे ज्यादा आकार दिसतो. बरोबर. आणि ज्यादा जर व्यवस्थित भरलं गेलं तर दूध निघताना पण मला वाटतं खूप सोपं जातं तुम्हाला. सोपं जाते. बरोबर. आणि गाई आपण म्हणतो की बाबा गाई किंवा म्हशीला पाणवायला लागतं आपल्याला. पाणवायची गरज नाही पडणार तुम्हाला. पाणवाय जास्त वेळ लागत नाही ना. कॅल्शियम लेवल असल्यामुळे जनावर लवकर पाणवते. बरोबर बरोबर. बरं, मला सांगा आता या ठिकाणी आपण बघितलं की तुमच्या गाईच्या कांतीमध्ये फरक पडला, त्वचेमध्ये फरक पडला, दुधामध्ये फरक पडलाय, फॅटमध्ये फरक पडलाय. मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काय वाटतं की जे आपण म्हणतो की बाबा गाय दरवर्षी आपली तिला बछडं व्हायला पाहिजे, याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या कॅल्शियमची लेवल जर टिकून राहिली बरोबर किंवा जर पूर्ण तिच्या शरीरात कॅल्शियम असलं तर गाय 2 ते 2.5 महिन्यात गाब जाऊ शकते. बरं. म्हणजे भाकर काळ कमी होऊ शकतो. भाकर काळ कमी होऊ शकतो. बरोबर. म्हणजे हा शेतकऱ्यांचा खूप चांगला फायदा आहे आपल्याला. आणि भाकर काळ कमी झाला तर मग दूध व्यवस्थित मिळते ना. दूध व्यवस्थित मिळते. 6-7 महिने गाय पिळून पुन्हा 2-3 महिने आठवल्यानंतर पुन्हा गाय नवीन येते. म्हणजे मला वाटतं की दरवर्षी एक बछडं यायला हरकत नाही. काय अडचण नाही. मग मला सांगा साहेब की इतका छान आपल्याला फरक पडलेला आहे. आपले जे इतर जे शेतकरी बंधू आहेत आज जे इतर धंद्याकरता आपण आज बघतो की बाबा शेतीमध्ये उत्पन्न कधी कमी पडते म्हणून शेतकरी आज आपला अवलंबून राहतो की बाबा गाईचं दुधावर. मग ह्या प्रॉडक्ट जे आपलं CFC चे प्रॉडक्ट आहे हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर शेतकऱ्यांना काय काय फायदा होईल हे जर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगणार का? तुमचा काय संदेश राहील? म्हणजे काय त्यांनी कसं होतंय हे जर पुढे तुमचं शेतकऱ्याने वापरलं किंवा आम्ही वापरलं तर ह्याच्यापासून शेतकऱ्याला 1-2 लिटर दूध रोज वाढून येईल. बरोबर. फॅटचं म्हणजे पैसे मिळते पर्सेंटेज वाढल्यामुळे. आणि जनावरांचा भाकड काळ जे आहे तो कमी होईल. जनावर लवकर गाव जाईल 2.5-3 महिन्यात. आणि वर्षाला जनावरांचे एक वेत होईल. त्यामुळे
फरक पडेल आणि ऑटोमॅटिक वाटतं औषध पाण्याचा खर्च पण कमी होणार. वेगळं कॅल्शियम द्यायची गरज पडणार नाहीये आणि पूर्णपणे प्रॉडक्ट आयुर्वेदिक आहे आपलं, आयुर्वेदिक त्यामुळे कुठे साईड इफेक्ट पण त्याचे नाहीये. बरोबर आहे, म्हणजे औषध पाण्याचा खर्च पण कमी होईल, पूर्ण कमी होणार. म्हणजे मला वाटतं की तुम्हाला औषध पाण्याचा खर्च करायची गरजच पडणार नाही इथं. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे साहेब. या ठिकाणी तुम्ही आम्हाला या ठिकाणी तुम्ही हे प्रॉडक्ट वापरलं आणि इतका छान रिझल्ट तुम्ही घेतला, तुमचा जसा फायदा आला तसा इतर शेतकऱ्यांचा पण फायदा हो अशी मी देवादेवा प्रार्थना करतो. धन्यवाद.